माझा टीव्ही जळालाय, माझा फ्रीज जळालाय, माझा इन्व्हर्टर पण जळालेला आहे. टाइम चाललं जातं, त्याच्यामुळे लॅपटॉपचं चॅट चाललं जातं, होमवर्क करताना येत नाही, रात्री झोपताना फॅन बंद होऊन जातं, झोप नाही लागत. ज्या वेळेला लाईट जाते त्यावेळेला पॅरलली टेलिफोन लाईन्स सुद्धा MSCB वाल्यांच्या बंद होतात. म्हणजे त्यांच्या दोघांच्यात काय संगनमत आहे, कंप्लेंट कोणाकडे करायची कळत नाही. आजोबा बेड रिडन आहे आणि डिलिव्हरी बॉयज लिफ्ट बंद आहे म्हणून सामान खाली ठेवून जात आहेत, औषधं सुद्धा खाली राहत आहेत. म्हणून महावितरण हाय हाय कानामध्ये कापसाचे गोळे टाकले, नागरिक सण्ण लोक आहेत. आपण पुन्हा इथे न येता MSCBच्या ऑफिसवर जाऊ आणि खळखटा करू, तेव्हा ते सुधारतील. आपल्याला माहिती आहे की शेवटचा पर्याय म्हणून नागरिक रस्त्यावर उतरतात. आम्ही गेले अनेक महिने फॉलोअप करतोय, अधिकाऱ्यांशी बोलतोय. सो 2 गोष्टी प्रामुख्याने आम्हाला जाणवतात. एक तर UDCPR रूल जेव्हा लागू झाले तेव्हा FSIची खैरात वाटली गेली सगळ्या भागामध्ये, पुणे शहरात अर्बन एरियाजमध्ये. आणि बानेर, बालेवाडी, पाषाण, म्हाळुंगे हा जो एरिया हा रॅपिड अर्बनायझेशन होत आहे. 35 फ्लोअर्स पर्यंत बिल्डिंग या ठिकाणी आलेल्या आहेत. एका बिल्डिंग मध्ये अप्रॉक्स 5-6 हजार लोक येतील. जेव्हा तुम्ही परमिशन देताय बिल्डिंग बांधायला किंवा त्याच्या NOC देताय, तर तुमच्याकडे त्या भागामधल्या लोकांना तेवढी वीज उपलब्धता आहे का, हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, जो आय डोंट थिंक सो की महावितरण संस्थांनी बघितलेला आहे. उन्हाळ्यात वी आर लाईक 42 डिग्री सेल्सिअस राईट. सगळेजण AC कूलर्स मोठ्या प्रमाणात यूज करत आहे, त्यामुळे तो लोड वाढला आहे आणि ते लोड घेण्याची कॅपॅसिटी त्या आताच्या केबल्स मध्ये नाही आहे. सो त्या केबल्स फॉल्टी होतात, बिघडतात, त्याच्यामध्ये आग लागते, मग त्या त्यांना चेंज करून तिथे मोठ्या केबल्स टाकाव्या लागतात. त्याच्यामुळे जेव्हा लाईट जाते तर ती रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो. 5-6 तास त्या केबल्स रिपेअर करायला, चेंज करायला लागतो. या भागाला स्वतःचं सबस्टेशन नाहीये. आम्हाला हिंजवडीवरनं आणि NCLच्या सबस्टेशनवरनं वीज मिळते. बालेवाडीमध्ये एक सबस्टेशन मंजूर झालेलं आहे, पण त्याचं पुढे काही झालेलं नाही. त्याचं काम सुरू झालं पाहिजे. सो बेसिकली सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड येतं आणि फ्लक्च्युएशन वाढतात. सगळी त्यांची जी काही इक्विपमेंट्स आहेत ते उडतात आणि मग प्रॉब्लेम होतोय. महावितरणचे जे चार्जेस आहे ज्या पद्धतीनं आहे, 100 युनिट जरी गेलं तरी 1200 पर्यंत चार्जेस जात आहेत. त्यात वेगळे त्यांचे अधिभार आहेत, त्यानंतर डिपॉझिट, त्यानंतर रेंट, वेगळ्या पद्धतीचे रेंट आहेत. त्या पद्धतीची सर्व्हिस यांची नाही आहे. आणि ही सर्व्हिस नसल्यामुळं प्लस एक्स्ट्रा आम्हाला इन्व्हर्टर घ्यावे लागत आहेत. इन्व्हर्टरचे जे चार्जेस असतात आमचे, त्यानंतर सोसायट्यांचे जनरेटर चालतात. आज प्रदूषण वाढतंय, जनरेटर कंटिन्युअसली 5-6 तास चालतंय, डिझेल लागतंय. आज जर आपले देशाचे पंतप्रधान म्हणतायत की तुम्ही डिझेल कमी वापरा, गाड्या कमी वापरा, पण महावितरण महाराष्ट्र हा वीज एक्सपोर्ट करतोय आणि पुण्यासारख्या जिथं औद्योगिक शहर आहे, IT हब आहे, या ठिकाणी जर विजेची समस्या असेल तर हे दुर्दैव आहे. इथं अशा पद्धतीने लाईन्स टाकल्यात MSCBने की त्या फॉल्ट शोधण्यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो. आणि मेट्रोमुळे खूप मोठं डिस्रप्शन झालेलं आहे. मेट्रोनी ज्या लाईन्स काढल्या त्यानंतर कशा पण टाकलेल्या आहेत त्या खूप वरती टाकल्या, ते एक्सपोज होतात, त्यामुळे सेफ्टीचे कन्सर्न्स निर्माण होतात. रिस्पॉन्स हाच आहे अधिकाऱ्यांकडनं की जोपर्यंत त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम अल्टिमेट सोडवू शकत नाही. त्यामुळे जे सबस्टेशन आहेत ते तातडीने काम सुरू व्हावं. सबस्टेशन सुरू झालं तरी त्याला पूर्ण व्हायला काही वर्ष लागणार आहेत. सो नोबडी इज बॉदर्ड अबाउट दिस. सो आता आम्ही त्यांच्याकडे ज्या मागण्या केल्यात की UDCPR तुम्ही दिलाय, त्याच्यानुसार जी ग्रोथ होती त्याच्या बरोबरीचं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन करा, त्याशिवाय ही पुढची ग्रोथ करू नका. एक. दुसरं, सबस्टेशनचं काम ह्या महिन्यामध्ये सुरू झालंच पाहिजे. तिसरं, सिटिझन्स रिप्रेझेंटेटिव्हची एक कमिटी MSCBच्या हायर ऑथॉरिटीज बरोबर फॉर्म केली पाहिजे, कारण रेग्युलर इंटरॅक्शन झालं पाहिजे. म्हणजे लोकांच्या समस्या त्यांना कळतील आणि इंटर्न आम्हाला पण लोकांना त्या सांगता येतील आणि काही वेज आउट त्याच्यातनं काढता येऊ शकतात. लोकांच्या कंप्लेंट केल्यानंतरचा जो रिस्पॉन्स आहे तो काही इतका चांगला मिळत नाही. तो व्यवस्थित मिळावा, इन टाइम मिळावा. आणि जसं MSCDCL एक कंपनी आहे, ते कंपनी जसं काम करते तसं त्यांनी करावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. लिफ्ट बंद पडतात, डिझेल संपतं सोसायटी मधलं आणि 12 मजली आमचं आहे आणि मेडिसिन वाले पण औषध खाली ठेवतात आणि सांगतात 12 मजले आम्ही चढणार नाही, आणि दे आर नॉट रॉंग दॅट टाइम. आणि ते सिनियर सिटीजन खाली येऊन ती औषधं कशी नेणार? लांछनास्पद गोष्ट आहे की आपल्यासारख्या लोकांना आज इथं येऊन हे करावं लागतंय. तर याच्यावरती खूप मोठ्या लेवलवरती सगळ्यांनी विचार केला गेला पाहिजे.